नमस्कार मित्रांनो, तुम्ही जर शिवप्रेमी असाल, गडप्रेमी असाल तर शिवनेरी किल्ला पाहण्यासाठी जर तुम्ही आले असता, जुन्नर शहराच्या सुरुवातीलाच अशी सुंदर आणि आकर्षक अशी कमान आपल्याला पाहायला मिळते. त्यावरती लिहिलेलं आहे, श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार जुन्नर आपले सहर्ष स्वागत करत आहे. त्या कमानीमधून पुढे गेले असता जात असताना आपल्याला पुढे लगेचच आपल्याला किल्ल्याचं दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहे आणि डाव्या बाजूला लगेच आपल्याला जुन्नर शहरातील खूप मोठं बस स्थानक आपण पाहू शकता, जुन्नर बस स्थानक. आणि त्या बस स्थानकापासून पुढे जात असताना लगेच पुढे एक चौक लागतो आणि त्या चौकात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ असा पुतळा आहे आणि त्याच ठिकाणी बोर्ड लागलेला आहे, शिवजन्मभूमीत आपलं स्वागत आहे. त्या चौकातनं आपण डाव्या साईडला जात असताना लगेच आपल्याला उजव्या साईडला किल्ल्याचं दर्शन होतंय. समोर आपण पाहू शकता, लगेच आपल्या उजव्या साईडला किल्ला दिसतो. किल्ल्याच्या पायथ्यानं जाणारा हा रोड आहे. त्या रोडच्या आजूबाजूला खूप मोठी घरे आहेत, बिल्डिंग्स आहेत आणि हॉटेल्स पण आहेत. आपण पाहू शकता, हा किल्ला मनमोहक असं दृश्य या ठिकाणी दिसतंय. आपल्याला पुढे जात असताना लगेच एक बोर्ड दिसतो, शिवनेरी किल्ला 1 किलोमीटर आणि कुसूर जे गाव आहे ते 3 किलोमीटर इथपासून आहे. पुढे गेले लगेच आपल्याला भक्तिधाम हे सुंदर असं मंदिर आपल्याला पाहायला मिळतं आणि त्या मंदिरापासून पुढे जात असताना लगेच आपण जो रोड आहे पाहू शकता. आपण आता हाच रोड जो आहे तो किल्ल्याच्या दिशेने जात आहे. पुढे जात असताना समोर आपण पाहू शकता, किल्ला असा आकर्षक असा किल्ला शिवनेरी किल्ला दिसत आहे. आजूबाजूला खूप मोठी झाडी आहे, घनदाट असं जंगल आहे आणि त्या जंगलामधूनच हा रोड जात असताना आपल्याला पाहायला मिळतोय. आपण पाहू शकता, वर जात असताना असं एक सुंदर दृश्य आणि असं या ठिकाणी हे वाहनांची पार्किंग लागलेली आहे आणि पर्यटकांचे जे वाहन आहेत ते या ठिकाणी पार्किंग केले जात असतात. जाताना येताना आपल्याला पर्यटक दिसतात आणि त्या ठिकाणाहून पुढे जात असतानाच आपल्याला लगेच किल्ल्याच्या खालचं हे दृश्य पाहू शकता. कसं मनमोहक आणि आकर्षक निसर्गरम्य हे ठिकाण आहे. समोरच एक गाव आहे आणि त्याच्या समोर लगेच आपल्याला खूप मोठा एक तलाव आपल्याला पाहायला भेटतोय. आपण पाहू शकता हे दृश्य, श्री शिवाई देवी मंदिर ट्रस्ट, किल्ले शिवनेरी, कुसूर ग्रामपंचायत. हा बोर्ड बघा, आपण या ठिकाणी बोर्ड दिसतो आपल्याला, शिवनेरी किल्ला आणि इथपासूनच किल्ल्याकडे जाणारा रोड जात आहे. आपण किल्ल्याच्या पायऱ्यावर चढत असताना जागोजागी असे बांधकाम किल्ल्याचं जे केलेलं आहे आकर्षक आणि जागोजागी असे खूप मोठे दरवाजे बनवलेले आहेत. इतिहासामध्ये जे आपण पाहतो ते हाच किल्ला या ठिकाणी आपण बघू शकता. किल्ला किती आकर्षक असं बांधकाम आहे आणि कसं बांधकाम या ठिकाणी केलं असेल त्यापूर्वीचे कसे. या ठिकाणी असा बोर्ड लागलेला आहे, प्लास्टिकचा वापर टाळा, आरोग्यासह पर्यावरण राखा. पर्यटकांसाठी थकवा आल्यानंतर बसण्यासाठी या ठिकाणी जागोजागी अशी व्यवस्था केलेली आहे. जागोजागी पाण्याची व्यवस्था आहे. वरी जाताना जे वयोवृद्ध पर्यटक आहेत ते थकले, लहान मुलं जे असतील ते जर थकले तर आपण जागोजागी बसलेले आपल्याला पाहायला मिळतो आहे. हा बघा, हे किती मनमोहक दृश्य आहे, किल्ल्याच्या वरून आपल्याला पाहायला भेटत आहे. जागोजागी असलेली शेती या ठिकाणी, कसं आकर्षक दृश्य, मनमोहक दृश्य या ठिकाणी दिसत आहे. वरती जात असताना जागोजागी पाण्याची व्यवस्था आहे पर्यटकांसाठी आणि पर्यटक जे जात असताना जागोजागी असं या ठिकाणी आपले आठवण म्हणून या ठिकाणी मोबाईलच्या कॅमेरामध्ये दृश्य असे कॅप्चर करून घेऊन जात असताना आपल्याला पाहायला भेटतात. जागोजागी अशा छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात मावळ्यांनी अशा विहिरी खोदून ठेवलेल्या आहेत आणि त्यावरती आता शासनाने कुंपण बसवलेलं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय. या ठिकाणी आपण आलो आहोत आता शिवनेरी गडावरती असणारे शिवाई देवीचं मंदिर आहे आणि त्या मंदिरापासून हे असं आकर्षक दृश्य आहे. हे आपण पाहू शकता, घनदाट अशी झाडी आहे, जंगल या ठिकाणी आहे. या ठिकाणी जे मंदिर आहे त्या मंदिराच्या बाजूलाच असा बोर्ड लागलेला आहे, श्री शिवाई मंदिर ट्रस्ट शिवनेरी, आणि त्याच्या बाजूला तसा अश्वारूढ असा फोटो या ठिकाणी शिवाजी महाराजांचा लागला आहे. आपण आता मंदिरामध्ये आलो असता या ठिकाणी पर्यटक ज्या किल्ल्यावरती आले असता या देवीचं दर्शन घेण्यासाठी अवश्य या ठिकाणी येतात. आपण पाहू शकता, हीच ती देवी आहे शिवाई देवी आणि या देवी
त्यांच्या नावावरूनच छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव हे शिवाजी ठेवलं असं आपल्याला या ठिकाणी सांगितलं जातं. आपण पाहू शकता या किल्ल्यामध्ये अशा कोरीव अशा या ठिकाणी लेण्या कोरलेल्या आहेत आणि तिथूनच या ठिकाणी हे दृश्य आपल्याला पाहायला भेटतंय. दगडामध्ये या ठिकाणी कसं सुरुवातीला कोरलेलं आहे. आपण पाहू शकता जागोजागी असे दरवाजे आहेत किल्ल्याच्या वरती जात असताना आणि जागोजागी असे डस्टबिन या ठिकाणी ठेवलेले आहेत जेणेकरून पर्यटक पाण्याच्या बॉटल्स आणि काही कागद वगैरे असेल तर त्या ठिकाणी त्यामध्ये टाकावे. या ठिकाणी देवराई आपल्याला पाहायला भेटते. वन विभाग जुन्नर शिवाई देवराई असं या देवराईचं नाव आहे. इथून पुढे जात असताना आपल्याला हे आपण हा बोर्ड पाहू शकता. गोड प्रकल्प वन विभाग जुन्नर. झाडावरती प्रेम करा, गुटख्याचा वापर करू नका असं या ठिकाणी सुचवलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. आणि इथून पुढे जात असताना अंबारखाना, लगेच अंबारखाना डाव्या साईडला अंबारखाना दिसतो. अंबारखाना म्हणजेच आपण त्याला धान्याचं गोडाऊन असं म्हणू शकतो. ज्या ठिकाणी मावळे जे आहे हेच ते गोडाऊन आहे, हेच तो अंबारखाना आहे. या ठिकाणी किल्ल्यावरती असणारा धान्य साठा या ठिकाणी याच ठिकाणी ठेवला जायचा. त्यालाच अंबारखाना असं म्हटलं जाते. अंबारखान्याच्या वरती जाण्यासाठी हा एक रोड आहे. या ज्या पायऱ्या आहेत त्याच वर जाणं. पुढे गेला असता लगेच पर्यटकांसाठी या ठिकाणी स्वच्छतागृहाची पण बांधकाम केलेलं आहे. शासनाने स्वच्छतागृहासाठी या ठिकाणी व्यवस्था केलेली आहे. आणि तिथून पुढे जात असताना असे या ठिकाणी जागोजागी निसर्गाचे पक्ष्यांचे जे या ठिकाणी आढळतात, पक्षी प्राणी त्यांचे फोटो लावलेले आहेत. असे बोर्ड या ठिकाणी जागोजागी. हा जो बोर्ड आहे याच्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांकडे जाणारा रोड दाखवलेला आहे आणि दुसरीकडे जो ईदगाह आहे त्या ईदगाहाकडे जाणारा एक रोड आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थानाकडे जाणारा जो रोड आहे त्या रोडला असं या ठिकाणी पाहू शकता आपण जागोजागी डस्टबिन आहेत. या ठिकाणी वरती आल्याच्या नंतर ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला आपण त्याच ठिकाणी आता आलेलो आहोत. आपण पाहू शकता या ठिकाणी खूप जुनं जे काही बांधकाम आहे त्या ठिकाणी पडलेलं दिसतंय. राजवाडा या ठिकाणी खूप मोठा असावा, वेगवेगळे विभाग या ठिकाणी त्यावेळेचे असावेत. आपण आलो आहोत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थानाच्या ठिकाणी. आपण हा बोर्ड पाहू शकता. या ठिकाणी पर्यटक आल्याच्या नंतर खूप मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी पर्यटक पाहू शकता आणि वारंवार या ठिकाणी आलेले जे पर्यटक आहेत ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा जयघोष करताना आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं. हेच ते जन्म ठिकाण आहे. या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. 1630 साली आणि मृत्यू 1680 साली झाला असा या ठिकाणी हा भिंतीवरती बोर्ड लावलेला आपल्याला पाहायला भेटते. या आतमध्ये गेले असता या ठिकाणी आपण पाहू शकता छत्रपती शिवाजी हेच ते ठिकाण आहे. या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. हा पाळणा बघा, हा पाळणा पाहू शकता तुम्ही. या ठिकाणी हाच तो पाळणा आहे. याच ठिकाणी छत्रपती शिवाजीचा पाळणा होता. आपण या ठिकाणी आपण ती छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती देखील पाहू शकता. आणि इथून वरती याच ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. याच ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचं बालपण गेलं आणि याच त्या पायऱ्या आहेत. याच पायऱ्यावरून छत्रपती शिवाजी महाराज रांगत वरी जायचे असं या ठिकाणी सांगितलं जातं. या ठिकाणाहून वरती असं दिसणारा हा हे दृश्य बघा. असं या ठिकाणी वरून खाली पाहिल्याच्या नंतर असं दृश्य आपल्याला पाहायला भेटते. पर्यटक प्रत्येक ठिकाणी या ठिकाणी फोटोज आणि व्हिडिओज या ठिकाणी कैद करून घेऊन जात असताना आपल्याला पाहायला भेटतं. या ठिकाणी बघा, या ठिकाणी खूप मोठा तलाव पण आहे. हे जे बांधकाम आपल्याला दिसतंय या ठिकाणी खूप मोठं पडलेलं बांधकाम आहे. या ठिकाणी खूप मोठा बांधकाम होतं. राजवाडा असावा. या ठिकाणी वेगवेगळ्या खोल्या आपल्याला पाहायला भेटतात. आता खूप जुनं बांधकाम आहे. या ठिकाणी आपण पाहू शकता छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये असे मुस्लिम मावळेही भरपूर होते. त्यांनी शिवाजी महाराजांनी या ठिकाणी त्यांच्यासाठी मस्जिदचंही बांधकाम केलेलं असते. ही जी मस्जिद आपण पाहू शकता या ठिकाणी मस्जिदच्या समोर एक तलाव आहे त्याला बावरा देखील म्हटलं जातं. ही जी मस्जिद आहे या मस्जिदचं नाव कमानी मस्जिद असं या ठिकाणी संबोधलं जातं. आणि त्या मस्जिदच्या समोरच एक मंदिर पण आहे. त्या मंदिरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाता मासाहेब जिजाऊ यांचं हे मंदिर आहे. या ठिकाणी त्यांची मूर्ती आपण पाहू शकता. पर्यटक या ठिकाणी त्यांचे फोटोज काढताना या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतं. सुंदर अशी मूर्ती या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटते राजमाता मासाहेब जिजाऊ यांची. आणि जे बालवयातील असणारे छत्रपती शिवाजी महाराज होते त्या अशी त्यांच्या या आकाराची मूर्ती आपण पाहू शकता.
तर मंडळी धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि इतर शिवप्रेमींना शेअर करा. तसेच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या झुंजार वार्तापत्र या चॅनलला सबस्क्राईब करा. जय जिजाऊ, जय शिवराय. धन्यवाद.